नमस्कार मित्रांनो, तलाठी, पोलीस भरती आणि सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा असा विषय आहे जो तुम्हाला मेरिटमध्ये आणू शकतो। आज आपण या नवीन प्रश्नसंचामधील असे 25 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार वारंवार विचारले जातात। आजची एक मॉक टेस्ट असेल। प्रत्येक प्रश्नानंतर तुम्ही तुमचं उत्तर कमेंटमध्ये टाइप करायचे आहे। व्हिडिओच्या शेवटी तुमचे 25 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे मला नक्की सांगा। चला तर मग सुरू करूयात आजच्या प्रश्नांना। बघा, प्रश्न 1 ते 5 वाक्यप्रचार, समास आणि वाक्यप्रकार यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत। प्रश्न पहिला बघूयात आपण। खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। बघा, वाक्यप्रचार काय आहे? विडा उचलणे। तर या वाक्यप्रचाराचा पर्यायांपैकी योग्य अर्थ ओळखा। पर्यायांपैकी तुमचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बघा, उत्तर काय आहे? तर पर्याय बघा, प्रतिज्ञा करणे, अर्थ नसणे, परवा करणे, स्तुती करणे। तर या 4 पर्यायांपैकी विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे प्रतिज्ञा करणे। पर्याय क्रमांक 1, प्रतिज्ञा करणे हा विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे। जुन्या काळात एखादे कठीण काम पूर्ण करण्यासाठी विडा उचलला जायचा, म्हणजेच त्या कामाची प्रतिज्ञा करणे किंवा विडा घेणे असा याचा अर्थ होतो। पुढचा प्रश्न बघूयात। खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा। महिन्याला प्रसिद्ध होणारे। बघा, महिन्याला प्रसिद्ध होणारे म्हणजेच काय? तर पर्याय आहेत वार्षिक, मासिक, त्रैमासिक आणि पाक्षिक। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 मासिक। महिन्याला प्रसिद्ध होणारे म्हणजेच मासिक। जे दर महिन्याला प्रसिद्ध होते त्याला आपण मासिक म्हणतो। आठवड्याला प्रसिद्ध होते त्याला काय म्हणतो? तर पाक्षिक। 15 दिवसांचे असते किंवा साप्ताहिक, 7 दिवसांचे असते त्याला साप्ताहिक असे आपण म्हणत असतो। पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार ओळखा। वाक्य आहे वाचन हा लेखनाचा रियाज आहे। तर या वाक्यातील प्रकार ओळखा। पर्याय आहेत संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवळ वाक्य व संकेतार्थी वाक्य। तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 केवळ वाक्य हे उत्तर बरोबर आहे। ज्या वाक्यात एकच उद्देश म्हणजे कर्ता आणि एकच विधेय म्हणजे क्रियापद असते, म्हणजे साधे सरळ वाक्य असते, त्याला आपण काय म्हणतो? तर केवळ वाक्य असे म्हणत असतो। पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखा। शब्द आहे चोरभय। तर या चोरभय या शब्दाचा समास ओळखायचा आहे। पर्याय काय आहेत? बहुव्रीही समास, द्विगु समास, तत्पुरुष समास आणि अव्ययीभाव समास। तर आपला शब्द आहे चोरभय। तर या शब्दाचा समास काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तत्पुरुष समास। बघा, चोरभय या शब्दाचा विग्रह चोरापासून भय असा होतो। यामध्ये विभक्ती प्रत्ययाचा लोप झालेला असल्यामुळे हा पंचमी तत्पुरुष समास आहे। त्यामुळे पर्यायांपैकी उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 तत्पुरुष समास हे चोरभय या शब्दाचा समास आहे। पुढचा प्रश्न, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा। वाक्यप्रचार दिलेला आहे वाट लावणे। तर या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायांपैकी काय आहे? पर्याय बघा, पळून जाणे, प्रतिज्ञा करणे, माघार घेणे आणि नाश करणे। तर उत्तर काय होतो? पर्याय क्रमांक 4 नाश करणे। वाट लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे नाश करणे। एखाद्या गोष्टीचे नुकसान करणे, ती पूर्णपणे खराब करणे म्हणजेच तिची काय लावतो? तर वाट लावणे किंवा नाश करणे। पुढचा प्रश्न आहे बघा, 6 ते 10 हे प्रश्न कशावर आधारित आहेत? तर म्हणी, वाक्यप्रचार आणि प्रयोग। चला तर मग बघूयात हे प्रश्न। खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। म्हण आहे केर डोळ्यात, फुंकर कानात। तर या म्हणीचा अर्थ काय होतो? तर बघा, कचरा डोळ्यात गेला असताना कानात फुंकर वारून काहीच उपयोग होत नाही, या म्हणीचा असा अर्थ होतो। तर पर्याय दिलेले आहेत भलत्याच जागी भलताच उपाय करणे। पर्याय 2 वाईटपणा घेणे। पर्याय 3 कानाची आणि डोळ्याची काळजी घ्यावी। पर्याय 4 काटकसर करणे। तर पर्यायांपैकी उत्तर काय होईल? तर बघा, पर्याय क्रमांक 1 भलत्याच जागी भलताच उपाय करणे। केर डोळ्यात, फुंकर कानात। कचरा डोळ्यात गेला असताना कानात फुंकर मारून काहीच उपयोग होत नाही, म्हणजेच रोग किंवा अडचण एकीकडे आणि उपाय भलतीकडेच करणे। त्यामुळे उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1 भलत्याच जागी भलताच उपाय करणे हा या म्हणीचा योग्य अर्थ आहे। बघूयात पुढचा प्रश्न, नाकी नऊ येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा। शब्दार्थ काय आहे? तर नाकी नऊ येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालील योग्य विधान कोणते आहे? तुमचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। पर्याय बघूयात। नाकी नऊ येणे म्हणजे सुंदर दिसणे। पर्याय 2
भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेट प्रेमीच्या नाकी नऊ आले. पर्याय 3 नटखट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नऊ येतं. पर्याय 4 शांत व समजूतदार रामाला सांभाळताना कौशल्याच्या नाकी नऊ येते. तर उत्तर काय येईल बघा. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 नटखट कृष्णाला सांभाळताना यशोदेच्या नाकी नऊ येतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नाकी नऊ येणे म्हणजे तर खूप हैराण किंवा बेजार होणे. लहान मुलांना सांभाळताना पालकांची तारांबळ उडते म्हणून हा पर्याय अगदी अचूक आहे. पुढचा प्रश्न. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. पर्याय लग्नाची घाई होणे, अडचणीत सापडणे, अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन आणि पर्याय 4 आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करणे. तर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीचा अर्थ आहे लग्न ठरल्या लगेच बाशिंग बांधून तयार होणे, म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अति उतावळेपणा करणे. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन हा या म्हणीचा योग्य अर्थ आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य काय? तर कृष्ण बासरी वाजवतो. पर्याय आहेत भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि पुराण कर्मणी प्रयोग. तर या 4 पर्यायांपैकी कृष्ण बासरी वाजवतो या वाक्यातील प्रयोग कोणता? तर बघा वाजवणारा कोण आहे? तर वाजवणारा हा कृष्ण आहे. म्हणजेच कृष्ण काय झाला? तर या वाक्यातील कर्ता. कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला आहे का? तर नाही. त्यामुळे हा कोणता प्रयोग असेल? तर कर्तरी प्रयोग असेल. पर्याय क्रमांक 2 कर्तरी प्रयोग हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्यप्रचार आहे हातावर तुरी देणे. तर या वाक्यप्रचाराचा पर्यायांपैकी अर्थ काय होतो? तर बघा पर्याय आहेत अंकित करणे, फजिती होणे, गहिवरणे आणि फसवून जाणे. तर बघा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात देखत त्याला चकून किंवा फसवून पळून जाणे यालाच आपण काय म्हणतो? तर हातावर तुरी देणे. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 फसवून जाणे. हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होतो फसवून जाणे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. बघा आता 11 ते 15 हे प्रश्न कादंबरी, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्य रूपांतर यावर आधारित प्रश्न आहेत. बघूयात प्रश्न आपण. युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली आहे? कादंबरी कोणती? तर युगंधर ही कोणी लिहिली आहे? पर्याय आहेत विश्राम बेडकर, शिवाजी सावंत, भालचंद्र नेमाडे, विलास पाटील. तर बघा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर शिवाजी सावंत हे आहेत. पर्याय क्रमांक 2 शिवाजी सावंत हे उत्तर बरोबर आहे. शिवाजी सावंत यांनी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित ही युगंधर कादंबरी लिहिली आहे. पुढचा प्रश्न शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा पण केला. पण या अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा. पर्याय काय आहे? शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा विचार केला. पर्याय 2 शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला. पर्याय 3 शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा तह केला. पर्याय 4 आहे शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. बघा प्रश्नामधील पण या अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान कोणते आहे? तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली हे उत्तर अगदी बरोबर आहे. इथे पण या शब्दाचा अर्थ प्रतिज्ञा किंवा निश्चय असा घेतला आहे. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा. वाक्य काय आहे? तर स्वतःशी केलेले भाषण. बघा पर्याय संभाषण, स्वगत, संवाद, मनोगत. तर स्वतःशी केलेले भाषण याला आपण काय म्हणतो? काय म्हणू शकतो? तर बघा पर्याय क्रमांक 2 स्वगत. स्वतःशी केलेले भाषण म्हणजेच स्वगत. नाटकामध्ये किंवा साहित्यात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःशीच बोलते त्याला काय म्हणतात? तर स्वगत म्हणतात. 2 व्यक्तींमधील संभाषणाला काय म्हणतो आपण? तर संवाद. असे 2 व्यक्तींमधील संभाषणाला आपण संवाद म्हणतो. बघा पुढचा प्रश्न खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द काय आहे? व्यर्थ. व्यर्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? पर्याय वृद्धी, वृष्टी, सार्थ, वाया.
उत्तर काय आहे बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सार्थ. का तर बघा, व्यर्थ म्हणजे निरुपयोगी किंवा ज्याला काही अर्थ नाही, ज्याच्या उलट काय तर सार्थ. सार्थ म्हणजेच अर्थासह असणारे किंवा उपयोगी. दोन शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. व्यर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सार्थ. व्यर्थ म्हणजे निरुपयोगी किंवा ज्याला काही अर्थ नाही आणि सार्थ म्हणजेच अर्थासह असणारे किंवा उपयोगी. उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक 3 सार्थ. व्यर्थच्या विरुद्ध आहे सार्थ. बघूयात आपण पुढचा प्रश्न. खालील स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. विधान बघा, वाक्य बघा. प्रयत्नात सातत्य असल्यास यश मिळेल. तर या वाक्यातील स्वार्थी हे वाक्य काय आहे, स्वार्थी वाक्याचे संकेतार्थी वाक्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचे आहे. पर्याय आहेत, सातत्याने प्रयत्न केल्यास यश मिळेल का. पर्याय 2, यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न कराल का. पर्याय 3, जर प्रयत्न सातत्याने केले तर यश मिळेल. आणि पर्याय 4, प्रयत्न सातत्याने करा आणि यश मिळवा. तर उत्तर काय असेल बघा, संकेतार्थी वाक्यामध्ये अट दर्शवलेली असते. जर तरचा वापर करून बनवलेले वाक्य हे काय असते तर संकेतार्थी वाक्य असते. तर पर्यायांपैकी उत्तर होईल आपलं पर्याय क्रमांक 3, जर प्रयत्न सातत्याने केले तर यश मिळेल. हे वाक्य अगदी बरोबर आहे. स्वार्थी वाक्याचे आपण काय केले तर संकेतार्थी वाक्यात रूपांतर केले, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असेल. बघा, पुढचे 16 ते 20 हे प्रश्न साहित्य, शब्दार्थ आणि वाक्य प्रकार यावर आधारित प्रश्न आहेत. महानायक ही कादंबरी कोणी लिहिली. प्रश्न काय आहे, महानायक ही कादंबरी कोणी लिहिली. पर्याय रणजित देसाई, विश्वास पाटील, भालचंद्र नेमाडे आणि नासर इनामदार. तर प्रश्न आहे आपला, महानायक ही कादंबरी कोणी लिहिली आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित ही अत्यंत प्रसिद्ध कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. पर्याय क्रमांक 2 विश्वास पाटील हे आपलं बरोबर उत्तर आहे. बघूयात आपण पुढचा प्रश्न. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द आहे पंडित. तर या पंडित या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. पंडित म्हणजेच काय तर अत्यंत हुशार, ज्ञानी किंवा ज्ञानी. तर पर्याय आहेत आपले दिव्यांग, पीडित, विद्वान, गवई. तर पंडित या शब्दाचा योग्य अर्थ होतो पर्याय क्रमांक 3 विद्वान. पंडित म्हणजेच विद्वान, अत्यंत हुशार, ज्ञानी व्यक्ती. सुधी, कोविद, बुध ही काय देखील याची रूपे आहेत. पंडित या शब्दाची सुधी, कोविद, बुध हे अर्थ आहेत. पुढचा प्रश्न. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे धर्म. तर या धर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. बघा, धर्म या शब्दाचा थेट आणि योग्य विरुद्धार्थी शब्द काय होईल तर पर्यायात आपले श्रद्धा, अधर्म, देव, सुधर्म. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अधर्म. धर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अधर्म. पुढचा प्रश्न आहे, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. पर्याय आहे वाक्य आहे दुर्जनाच्या संगतीने हानी होते. पर्याय 1 बघा, दुर्जनाच्या संगतीने लाभ होत नाही. पर्याय 2, दुर्जनाची संगत हानिकारक असते. पर्याय 3, दुर्जनाची संगत दुर्लभ असते. आणि पर्याय 4, दुर्जनाच्या संगतीने लाभ होतो. तर या वाक्यातील आपल्याला होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचे आहे. तर योग्य पर्याय काय असेल बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुर्जनाच्या संगतीने लाभ होत नाही. हे आहे नकारार्थी वाक्यात रूपांतर. बघा, नकारार्थी करताना वाक्याचा अर्थ बदलू नये हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हानी होते म्हणजेच लाभ होत नाही, तर हे वाक्यामध्ये आलं पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 दुर्जनाच्या संगतीने लाभ होत नाही हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली आहे. कादंबरी कोणती तर मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली आहे. पर्याय कविता करकरे. पर्याय 2 कविता मुरुमकर. पर्याय 3 रवींद्र ठाकूर. आणि पर्याय 4 सावित्रीबाई फुले. तर उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 कविता मुरुमकर यांनी मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी लिहिली आहे. बघा, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कविता मुरुमकर यांनी लिहिली आहे. हे उत्तर तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रश्न 21 ते 25 हे प्रश्न समानार्थी शब्द, समास आणि जुने प्रयोग यावर आधारित आहे. प्रश्न बघा, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द आहे बैल, तर या बैल या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? पर्याय एडका, वृषभ, कपिला आणि गाय. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वृषभ. बैलाला समानार्थी शब्द काय आहे? तर वृषभ, पोळ किंवा खोंड असा आहे. तर पर्यायपैकी आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 वृषभ हा बैल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शंका या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांपैकी काय आहे? पर्याय 1 शेष, शृंग, संदेह आणि शकुन. तर उत्तर काय असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संदेह. बघा, शंका या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर संदेह हा आहे. मनामध्ये शंका येणे म्हणजेच काय? तर संदेह किंवा कुशंका निर्माण होणे हे या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समास ओळखा. पर्याय प्रश्न, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे रस्तो, रस्ती. पर्याय 1 अव्ययीभाव समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास आणि द्विगु समास. तर या पर्यायांपैकी रस्तोरस्ती या शब्दाचा समास काय आहे? बघा, रस्तोरस्ती म्हणजेच काय? तर प्रत्येक रस्त्यावर. यामध्ये पहिल्या पदाला अधिक महत्त्व असून शब्दाची द्विरुक्ती झाली आहे, म्हणून हा काय आहे? तर अव्ययीभाव समास आहे. पर्याय क्रमांक 1 रस्तोरस्ती या शब्दाचा समास आहे अव्ययीभाव समास. बघा, पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द आहे जागृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. पर्याय 1 निद्रा, विकृती, प्रगती आणि संस्कृती. तर बघा, जागृती म्हणजेच काय? तर जागे असणे किंवा जागरूक असणे. तर याच्या विरुद्ध स्थिती म्हणजे काय असेल? तर झोपणे. पर्यायांपैकी उत्तर असेल निद्रा. निद्रा म्हणजेच झोपून जाणे, झोपेत असणे. तर जागृती म्हणजे आहे जागे असणे, तर निद्रा म्हणजे झोपेत असणे. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 जागृती विरुद्ध निद्रा. शेवटचा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, वाक्य आहे पदी राघवाचे सदा बीद गाजे, वळे भक्तरी पुशिरी कांबी वाजे. तर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. बघा, पुराण कर्मणी, कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आणि नवीन कर्मणी प्रयोग. तर या पर्यायांपैकी उत्तर काय असेल? बघा, जुन्या मराठी काव्यातील किंवा संस्कृत प्रचुर भाषेतील रचना जिथे क्रियापदाला जे सारखे प्रत्यय असतात तो कोणता प्रयोग असतो? तर पुराण कर्मणी प्रयोग असतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे पुराण कर्मणी प्रयोग किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात. तर पर्यायांपैकी उत्तर आहे पुराण कर्मणी प्रयोग. तर मित्रांनो, हे होते आजच्या टेस्टचे 25 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. आता वेळ आली आहे तुमची स्कोअर सांगण्याची. तुमचे 25 पैकी किती प्रश्न बरोबर आले? 20, 22 की पूर्ण 25? आताच खाली कमेंट करा. जर तुम्हाला या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रोज अशाच नवीन सराव संचासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अभ्यास करत राहा, यश नक्की मिळेल. धन्यवाद.